चाटे कोचिंग क्लासेस थर्माल चौक या ब्रांचमध्ये आपल्या दोघींचे स्वागत आहे. थँक्यू सर. थँक्यू सर. आपण दोघीही एकदम सायन्समध्ये एक्सपर्ट आहात. तुम्ही दोघी, एक नीलम मॅडम आहेत, त्या आमच्या 8, 9, 10 CBSEचं सायन्स शिकवत आहेत आणि 8, 9, 10 स्टेट बोर्डचं आमच्या वैष्णवी मॅडम सायन्स शिकवत आहेत. तर आमच्या बॅचेस जेव्हापासून चालू झालेल्या आहेत तेव्हापासून यांनी बेसिकपासून सिलेबस कंटिन्यू करून आता एक्झाम पण स्टार्ट झालेले आहे. तर एक्झाममध्ये आपण जे टीच केलेलं आहे त्याचं रिफ्लेक्शन एक्झाममध्ये ज्यावेळेस एक्झाम घेतलं त्यावेळेस मार्क्समध्ये कसं दिसतं तुम्हाला नीलम मॅडम? आता सर आपण सुरुवातीपासून सुरुवात करतो, म्हणजे लाईक फाउंडेशनपासून. मुलांच्या बॅचेस स्टार्ट झाल्या की आपण आधी 1-1.5 महिना नाही म्हटलं तरी सर्व चॅप्टर्सचं फाउंडेशन घेतो, ज्यात डेफिनेशन्स असतील किंवा न्यूमेरिकल्स असतील, कारण की हे मुलांसाठी नवीन असतं. त्यामुळे आपण त्यांना आधी त्याच्याशी ओळख करून देतो त्यांची. त्यानंतर मग ज्यावेळेस आपला मेन सिलेबस सुरू झालेला असतो त्यावेळेस ते फेमिलियर असतात त्या गोष्टींबद्दल, म्हणजे त्यांना असं नवीन असं वेगळं काही वाटत नाही. मग त्यांना त्यावेळेस जी काही त्यांची ग्रास्पिंग पॉवर आहे ती थोडी इन्क्रीज झालेली असते, तर त्यावेळेस त्यांना त्या गोष्टी लवकर समजतात. मग लवकर समजल्यामुळे जे ते क्वेश्चन्स आहेत अटेम्प्ट करायचे ते त्यांना लवकर येतात, म्हणजे लवकर क्लिक होतं त्यांच्या माइंडमध्ये की ओके ह्या गोष्टीसाठी ही कन्सेप्ट आहे. सो आपण हा स्टेप बाय स्टेप पॅटर्न फॉलो केल्यामुळे त्यांचे जे मार्क्स आहेत एक्झाममध्ये आणि जे क्वेश्चन सॉल्विंग ॲबिलिटी आहे त्यांची किंवा न्यूमेरिकल सॉल्विंग ॲबिलिटी ही एकदम उत्तम असते आणि त्यामुळे त्यांचा स्कोर असा हळूहळू करत इन्क्रीज होत जातो. तर त्यामुळे त्याच्यासाठी फाउंडेशन आणि मेजर जे काय आहे आपण क्लासमध्ये सॉल्विंग घेतो त्यांचं इच अँड एक क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतो, न्यूमेरिकल्स असतील किंवा एक्झरसाईजमधले क्वेश्चन्स असतील विथ एक्सप्लेनेशन. मग त्यांनी तो अभ्यास केला, ते रिवाईज केलं की त्यांच्यासाठी मोर दॅन इनफ आहे. आणि आपण त्यांना नोट्सही लिहून देतो इच अँड एक टॉपिकच्या, कोणताही टॉपिक सोडलं जात नाही. तर त्यामुळे त्यांच्याकडे पूर्ण एक सेट असतो की जे त्यांचं स्टेप बाय स्टेप, बाबा आधी फाउंडेशन झालं, मग आपले नोट्स झाले, मग एक्झरसाईज क्वेश्चन, सॉल्व्ड एक्झाम्पल्स, हे सगळं स्टेप बाय स्टेप घेतलं जातं. त्यामुळे त्यांना पेपर लिहिताना किंवा लेक्चर करत असताना यात असा जास्त तितका काही डिफरन्स जाणवत नाही. त्यामुळे ते एकदम फ्रीली पेपर सॉल्व्ह करतात आणि त्यामुळे त्यांचे मार्क्सही एकदम उत्तम असतात. व्हेरी गुड नीलम मॅडम, आपण खूप चांगल्या शब्दामध्ये सगळं समजावलेलं आहे. थँक्यू. आता मी नीलम मॅडमला एक प्रश्न विचारणार आहे. नीलम मॅडम, आपण ज्यावेळेस 8, 9चं फाउंडेशन घेतलेलं आहे त्या फाउंडेशनमध्ये न्यूमेरिकल्स, डेफिनेशन्स, डायग्राम्स, वाटेवर जे काय त्यांचं बेसिक असायला पाहिजे, घ्यायला पाहिजे, ते बेसिक आपण घेतलं. त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला एक्झाममध्ये कसं दिसतं? सर, जसं आपण शिकवतो ॲज इट इज स्टुडंट फॉलो करतात. स्टुडंटचं असतं हे मला टीचरनी शिकवलं आहे म्हणजे मी ते करेक्टच आहे, सो ते प्रॉपर दिसून येतं. सर, आत्तापर्यंत आपले सायन्सचे 2 टेस्ट झालेले आहेत, तर फर्स्ट टेस्टमध्ये आणि सेकंड टेस्टमध्ये त्याचा रिफ्लेक्शन जाणवलेला आहे की त्यांनी प्रॉपर जसं सांगितलं ते इच अँड एव्हरी थिंग दे आर फॉलोड. जसं त्यांना सांगितलं होतं आधी 8पर्यंत 9पर्यंत काय व्हायचं, स्टुडंट कसं एसे लिहिल्यासारखं लिहितात सायन्सचा पेपर. जसं त्यांना सांगितलं होतं की सायन्सचा पेपर हा पॉईंट वाईज लिहिला पाहिजे आणि जे जे पॉईंट त्यांना सांगितलेत की ह्या अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये काय पॉईंट इन्क्लुडेड पाहिजे, जसं डेफिनेशन पाहिजे, एक्झाम्पल पाहिजे, तर तसं त्यांनी ते लिहिलेलं आहे एकदम पॉईंट वाईज, एकदम प्रॉपरली. दॅट्स इट. तुम्हाला दोघींना एक प्रश्न आहे माझा. जे मुलं चाटेमध्ये जॉईन झालेले आहेत, मोस्टली थर्माल चौक ब्रँचमध्ये आपण आहोत, ते या ब्रँचमध्ये जे मुलं जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी काय तुम्ही ॲडवाईस कराल? आणि जे जॉईन नाही झालेले त्यांनी काय मिस केलेलं आहे, त्यांनी जे तुम्हाला 1 by 1 सांगायचं आहे. फर्स्ट नीलम मॅडम. सर, ज्यांनी जॉईन केलं त्यांचा नक्कीच फायदा होत आहे इथल्या फॅकल्टीमुळे, कारण की सर्व एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे, सर्व टॉपिक्स चांगले क्लिअर केले जातात, होमवर्क टाईम टू टाईम घेतला जातो, चेक केला जातो, पर्सनली बुक्स चेक केले जातात आणि त्यांच्या मिस्टेक्स रेक्टिफाय होतात यामुळे. आणि सेकंडली आपलं नाईट स्टडी, ज्यात मुलांना सर्वात जास्त फायदा होत आहे, कारण की इथून घरी गेल्यावर ते असंच TV बघत वगैरे होमवर्क करतात, त्यापेक्षा इथे आपला एकदम 1 to 1 अटेन्शन असतं आणि त्यांना, आणि त्यामुळे ते इथे प्रॉपर अभ्यास करू शकतात. आणि ज्यांनी मिस केलं आहे त्यांनी ह्या 2 गोष्टी नक्कीच मिस केलेल्या आहेत. आपण काय सांगाल वैष्णवी मॅडम? सर, जे आपण आपल्या क्लासमध्ये जे लेट जॉईनर्स असतात त्यांचं जरी काही सुटलेलं असतं
तरी आपण ते पर्सनली केअर घेतो स्टुडंटचं, की काही कोणता पॉईंट मिस नाही झाला पाहिजे. त्यांना आपण अर्धा तास 1 तास जो पण त्यांच्याकडे फ्री टाईम असेल त्या फ्री टाईममध्ये आपण त्यांना पर्सनली जाऊन टीच करतो, ती गोष्ट त्यांच्याकडून क्लिअर करून घेतो. सो माझं पर्सनली म्हणणं आहे की चाटे कोचिंग क्लासेस जॉईन केलेच पाहिजे, कारण आयदर क्लासेसपेक्षा इथे नाईट स्टडी होते. नाईट स्टडीमध्ये 3 आवर्समध्ये खूप काही पॉईंट कवर होऊ शकतात. ते त्यांचा स्कूलचा होमवर्क जरी करायचा असेल ठीक आहे, त्यांनी 1 आवरमध्ये कंप्लीट केला, बट त्यांना ते अजून 2 आवर्स भेटतात की त्यांच्यात ते रीडिंग करू शकतात. रीडिंगमुळे आपलं नॉलेज वाढतं, प्लस ते टेस्टला हेल्प होऊ शकतं, त्यांच्या स्कूलमध्ये हेल्प होऊ शकतं. त्यांची इम्प्रूव्हमेंट आणि ग्रोथ तर कन्फर्म आहे ड्यू टू नाईट स्टडी अँड बिकॉज क्लिअरिंग देअर कन्सेप्ट. व्हेरी गुड. थँक्यू बोथ ऑफ यू. थँक्यू सो मच सर.